हृदयनिवासी लक्ष्मण भीमाजी हाडोळे यांचं अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं असून त्या आश्रमात अस्थापना अधीक्षक म्हणून सेवा देणारे श्री दिलीप हाडोळे यांचे वडील होते. हाडोळे परिवार हा आत्मामालिक परिवारामध्ये मोठ्या भक्तिभावाने सदैव सहभागी राहिला असून आश्रमाच्या स्थापनेपासून हृदयनिवासी लक्ष्मण भीमाजी हाडोळे व त्यांच्या पत्नी यांनी गुरुदेवांच्या चरणी अखंड सेवा केली. आध्यात्मिक कार्यात त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला. त्यांच्या जाण्यानं आश्रम परिवारामध्ये व हाडोळे कुटुंबात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. ते आपल्या मनोगतात म्हणाले, हृदयनिवासी लक्ष्मण भीमाजी हाडोळे हे अत्यंत साधे, सेवाभावी व निष्ठावंत व्यक्तिमत्व होते. आश्रमाच्या स्थापनेपासून त्यांनी व त्यांच्या पत्नीनं गुरुदेवांच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतलं. कोणतीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थ भावनेनं त्यांनी सेवा केली. त्यांचं जीवन हे अध्यात्म, सेवा व भक्तीचा आदर्श होतं. त्यांच्या जाण्यानं आश्रमाने एक निष्ठावंत सेवक गमावलाय. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देऊ, हाडोळे परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देऊ हीच प्रार्थना. हृदयनिवासी लक्ष्मण भीमाजी हाडोळे यांना आश्रम परिवाराच्या वतीनं व ट्रस्ट मंडळाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण.